लय हुशार झाला आता ते रुद्र, हुशार झाला आता. नाही हे पाय घोडा पाय. आज आम्ही आचारी बदलला. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती का मित्रांनो, आज आम्ही आचारी बदलला. आचारी नसतं, आचारी बदलला. आणि आज स्पेशली कोमल व्हिडिओ घेतीये. आणि आपण काय करतोय माहिती का? काय तुम्हाला एक सांगायचं आहे. नाही आजीने देऊन टाकलं नाताला. तर हे बघा, हे फोड आलेत बघा. तुम्हाला सांगितलं ना, पिऊला या परीला इन्फेक्शन झालं, पिऊला पण झालं त्याच्यामुळं. असा विषय. काय चाललं बा? आज पाहुण्यांना पाहुणचार चालू आहे बाबा. तुमच्या हाताची भाजी. भाजी काय पण नशीब लागतं कोमल माझ्या हाताचं खायला. काय म्हणती? माझं नशीब चांगलं आहे नो. आज बायांना सुट्टी दिली बाबा किचन मधून. तुम्ही म्हणता की बाया नेहमी किचन मध्ये असतात. पण आज नाही का बरं आजी? आज बायांना सुट्टी दिली. हो, आज बायांना सुट्टी. पण खोबरं लई नाही वाटत. आपण खोबरं ज्यादा टाकत नाही भाजी. पण भाजी जास्त आहे ना कोमलच. काही जास्त नाही आहे, फक्त 2 माणसं जास्त. हा तेवढं आहे म्हणा. आपल्या काय एक मिनिट घेतात सगळेजण आपल्या घरातल्या. हो. तर हे बघा, मी आज करत आहे आलू मटर. आज आम्ही आचारी बदलला. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती का मित्रांनो, आज आम्ही आचारी बदलला. आचारी नसतं, आचारी बदलला. आणि आज स्पेशली कोमल व्हिडिओ घेतीये. आणि आपण काय करतोय माहिती का? काय तुम्हाला एक सांगायचं आहे की आमची इथली जी भाषा आहे ना, आम्ही एक वेगळी भाषा बोलतो. पण मराठीवर एवढं प्रभुत्व झालेलं आहे आमचं की आम्ही सगळंच विषय केलेला आहे. सुदर्शन आहे का? तर हे बघा, आपली भाजी काही अशा प्रकारे झालेली आहे, छान अशी. आणि सगळ्यांनी या जेवण करायला. आज तुमच्या ओमदादांना भाजी बनवली म्हणून छान झालेली आहे, मस्त झालेली आहे. आता टेस्ट विचारू यांना कशी झाली. तर जेवण झाल्यानंतर इकडे पिऊ आहे, ऋतू आहे आणि आई दोघींसोबत खेळत आहे. परी झोपलेली आहे. का ग ऋतू? पिऊ का रे बा? काय कुठं जायचं? हा, हे आता उभा राहायची तयारी चालू आहे आणि हे रांगायची तयारी चालू आहे. आणि या तो घेतलं की तोंडात. हा, पाहू तुला पाहू. आता उभा राहते नाही. ऋतू बा, हो ऋतू, का बेटा कुठे जायचं तुला? कुठे जायचं? असं काही यांचं हे चालू आहे बघा. हा, कशाला बोलायचं सांग त्याला. चला, आज कोमल काय करते माहिती का? डाळ भिजू घातलेली डाळीची भजी करणार आहे. हे बघा, मुगाची भजी होणार आहे आज मस्तपैकी. वन ऑफ द फेवरेट आयटम आहे माझं ते. भात टाकते, खिचडी टाकते. खिचडी टाकत आहे का? ठीक आहे, टाक बाबा. तर हे बघा, इथं चालता येत नाहीये. का चालता येत नाही बाळा तुला? चालता का येत नाही? दाखव बरं मला, सांग. हे बघा, अंगावर येऊ नका. तुला नीट सांगायला मी, अंगावर येऊ नको. थांब 2 मिनिटं. हे बघा, इथं फोड आलेत बघा. काय म्हणते याची आता व्हिडिओ? ते तोंडात बांधायचं काळं, ते तुम्हाला लागते का? मास्क आहे का? कोणाला पाहिजे? कोणती नातू? मग जाते ना. नातू आता जात नाही औषध शिपायला. नाही जात नातू. आता चांगले व्हिडिओ बनवायला लागला. नातू जात नाही आता वावरात.
हा नाही का कोमल? लागतं त्यांना. मला काही काम नाही होत तसं. नाही नाही आजीने देऊन टाकलं नाताला. तर हे बघा हे फोड आलेत बघा. तुम्हाला सांगितलं ना पिऊला या परीला इन्फेक्शन झालं ते पिऊला पण झालं त्याच्यामुळं असा विषय. तर बघा हे असं इन्फेक्शन झालेलं आहे. आता फक्त ऋतू असलेली ऋतूला पण इन्फेक्शन झालं तर मग तर अवघडच काम आहे. आणि ते एक रुद्र तो एकदा अवघडच कार्य करते असं त्याचं झालं की मग तर मग पावर प्रॉब्लेम येईल. परीचं झालं नीट. परी दाखव पाय. हे बघा परीच्या पायाचे जे फोड आहेत ना ते असे झालेत बघा. आता हे पाय 1-2 फुटलेत पण याचा आग झाली बेटा. आग होली ते सांड खाली ठेव. याची आग झाली की तुला आग दुखा लागली का? दुखा लागलं होय. चल नमस्कार कर. सोड करती नमस्कार. सोडन करती ती नमस्कार. नमस्कार करा. हा या आजी नमस्कार करती. झालं काय बेटा काय? नमस्कार तू कर. हाय कर चल सगळ्यांना हाय कर. हाय पियू हाय. ते चालताच येत नाही गुडघा टेकत नाही ते त्या फोडामुळे. आता परत आज दवाखान्यात घेऊन जायचं आता हिला. या कांजण्याने हे एक नवीन व्हायरस आलेला. व्हायरस म्हणण्यापेक्षा इन्फेक्शन आहे जे पहिले पायाला होतं नंतर हाताला होतं नंतर तोंडामध्ये होतं. आता या दोन्ही लेकरांच्या तोंडामध्ये तर आलेलं नाही हातापायांना झालेला आहे. असा विषय आहे यांचा. काऊन रडतोय हा? का रडतोय बा? दाखव तोंड तुझं. आवाज कोण काढन तो? औषध घेऊन ये त्याला. मग हे झटकून घे ना एकदा. बसली आतमध्ये जाऊन. हे घर खूप आवडतं बा आम्हाला आतमध्ये जाऊन बसायला. चला लावून घे दरवाजा. घेतला लावून. अरे पोहे खायचे की पोहे? हे बघा ही सोनलने एक ठरवलेलं आहे की ती आता माझ्याकडेच राहणार आहे इथे. काय ग सोनल थांबणार आहेस का नाही? मग बोल ना. नाही का बरं? मामा आवडत नाही काय? मग थांबत का नाही तू? काय झालं? दात पडला की तिचं? सोनलला तर काय करा सांगा बरं. सोनल नाही राहत ना ती. इकडे शाळेत टाकतो तुला मी. हा नाही काही तर बोल. राहते का? राहत म्हणते होय. का हो ठेवता का? मग इथं मैत्रिणी होणार नाही का? इथं जालन्याला चाललो ना आम्ही. मग जालन्याला जातो ना आहे ना सोना. मॅडम का ट्युशनला होता ना. मग ट्युशनचा काय विषय बाबा. नक्की दोघी मायलेकीच्या पिलेट. ए रितू इकडे चल. इकडे माझ्याकडे चल. रितू तेल गरम कर रोहिणी. थोडं पाणी ठेव. रितू स्वामिनी चलो इधर आओ. आ जाओ चलो. घोडा होईली आता. घोडा होईली. ठेवून खाली ठेवून घोडा का ग? काय आहे? काय हसतीन? काय नाही बाई. डोळे पार आतमध्ये गेलेले आहेत चिचुक्यावानी. हे बघा आता बघा कशी घोडा करते. हा आई तुला एक विचारू का? ऋतूचं अन्न प्रशासन कधी होणार आहे ग? कधी आहे का अन्न प्रशासन? कधी आहे?
हा गरीबाचं काय थांब ना. पिऊ बाहेर आहे तू आली बाय बाहेर. हा का ग डंपू डंपू आहे तू डंपू. काय करायचं बेटा अन्न प्रशासन करायचं. आई इकडे बाय अन्न प्रशासन करायचं का अन्न प्राशन करायचं. मला वाटलं अन्न प्रशासन करायचं. तू चल धर बोट बोट धर चल माझं चल धर. हा गुड गर्ल व्हेरी गुड गर्ल. हे बघा या असं विषयीचा. आणि इकडे समोर जरासं तुला बोलायचंय मला. मग म्हणणं काय माहिती का तू नाही का काय करत जाय माहिती का काही गोष्टी पोटामध्ये ठेवत जात आहे. काय आलं का सगळ्यात गोष्टी इकडं तिकडं नको करत जाऊ. आता तुला तुझी चूक कळाली असेल ती वेगळी गोष्ट आहे. पण कसं आहे ह्याविषयी बोलणं मी महत्वाचं आहे. हो तिच्या पायाला भाऊ झाला ना भाऊ तिच्या पायाला. हा म्हणून तशी चालायला लागली. तर हा विषय आहे त्याच्यामुळं मी तो हे बोलायचं राहिलं होतं. कसं असतं माहिती आहे का काही गोष्टी नाही का नाही सांगितल्या ना तर ती प्रॉब्लेम समोरची टळून जाते. आता किती दिवस वाया गेले आपल्याला 8 ते 10 दिवस वाया गेले. तेव्हापासून आमच्या घरात वादच चालू. याला विचार आईला विचार. अरे बाबा पण तुला त्या दिवशी सांगायची गरज होती की तुला काम काय होतं. मला फोन करायची गरज होती का नाही. तसं नाही राहत. बायांच्या पोटामध्ये गोष्टी राहते का राहते का बायांच्या पोटामध्ये गोष्टी. आमच्या घरामध्ये सगळे वादच चालू त्या दिवशी. हिला विचार 14 जुलैपासून सगळे वादच चालू आहे घरामध्ये. काय बोलते बाई. काय पाहू राहिली कोमल तू. माहेरची काही अपेक्षा नाही तिला. तुम्ही जा 15ला मी 25ला येईन वापस. मी येतो 25ला. तू बी जा कोमल. ती जात नाही म्हणते सोडून काहून का. अगं तू एक काम कर यांच्यासोबत जा 15ला. मी 25ला 10 दिवसांनी येतो. हा कोण नाही तिला यांच्यासोबत पाठवून देतो ना 2 लेकरं ते. म्हणजे तू आजच काय लेकराचा ताण सुटतोय का. मग लेकरं तर सांभाळच लागणार आहे. कोणासोबत काही गरज नाही घेऊन जा. आजीला वेगळं सांभाळावं लागेल मला. तुम्ही सगळेजण जा. तुला कुठं सोडलं. अरे पोहे कोण खाईन. पप्पा खाईन का पोहे. पप्पाला रात्री काय म्हणते माहिती का तुम्ही खाली बसा मी सोफ्यावर बसतो खाऊन मोबाईल खाले. हा म्हणजे लय हुशार झाला आता ते रुद्र. हुशार झाला आता. नाही हे पाय घोडा पाय. हे माहिती का पोरी समोर जेवण बसवलं बाई त्याला पोरला काय म्हणतो पोरी तू जेवण करा मी पाहतो तुम्हाला जेवण नाही करतो.
केली का नाही चालूच राहते बाबा या पुरीचं काय सांगा तुम्हाला का रे बुंडबू ए बुंडबू ऋतू ऋतू येतो ऋतू ऋतू बाळ आहे ऋतू बाळ आलीत काय आवर ना कोमल आवर ना 2 दिवसापासून दोन दिवसापासून तो कोमल खाताना दिसायला लागली व्हिडिओ मध्ये काय चाललं सांगा बरं दिसू दे तू खाते बघते व्हिडिओ काढ तुम लोक कमेंट करते कमेंटचं काय ताण व्हायला तुम्हाला आली का दादा असतं ना काही गोष्टी ज्या असतात ना त्या न बोललेल्या बऱ्या असतात म्हणजे तो आता विषय संपलाय पण कसं आहे तिला तोंडावर एकदा जी गोष्ट बोलणं गरजेचं होतं म्हणून मी तो विषय काढल्यानंतर मला काही गरज नव्हती सध्या काढायची आता लेकरांना इन्फेक्शन झालेले आहे तुम्ही काय करा माहिती कमेंट बॉक्स कोण मी काय बोलली मग तुमच्या लेखानं आमची बदलाने केली मग नाही हो म्हणे मला तसं नाही केलं म्हणे ते तुमचा भरम झाला म्हणे ते वडणीमुळे तुम्हाला राग आले म्हणे आते म्हणे जे सोडून बाई विषय त्यांचं ते आता खुशी वाशिमला जाऊन बाकी त्यांची व्हिडिओ तुम्ही बघत असाल मला पण आता पटकन दिशा आवरायचं आहे आणि एका ठिकाणी जायचं आहे आज म्हणजे एवढा लोड आहे ना या व्हिडिओचा काय सांगू तुम्हाला हां तयारी एवढे कोण झाले तुला माहित नाही कुठे जायचं आपल्याला पेठेमध्ये जायचं ना रात्री सकाळी उठली आणि पप्पा पेठेमध्ये जाणार आहे चला काहून तर पेठेमधून तिला मेकअप किट आणायची बाबा तुला यायचं का रुद्रा काय नाही ते गाडीत उचलते तिथं या तू राय घरी चला मग यायचं का आज पेठेमध्ये जायचं का चला मस्तपैकी जाऊया आज बाहेर जेवण वगैरे करूया दादा राहू दे घरी मग दादा नाही करत मग आपल्या पुढे निघतात ते लेकरं असले सोबत तू राहू दे तू बी नाही घरी मग आईची पण इच्छा असते जेवायची म्हणजे दादा जेवण नाही करू शकत आज जाऊया आपण नो प्रॉब्लेम व्यवस्थित मस्तपैकी जाऊ आणि मस्तपैकी जेवण करूया संध्याकाळी कोमल इथं राव पाहुण्यांना पाहुणचार करायचं का आज बाहेर आहे कोमलची इच्छा आहे आपल्याला आता पोळ्या कर भाजी दूध आहे आपल्याला जेवायला चला मॉलमध्ये जाऊ मग आज का बरं काय म्हणते काय म्हणते आजी बाप्पा आजी 1 2 3 4 बाया घरामध्ये पण आजी आमची भांडे घासून राहिली म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे आता ना उठा म्हटलं तर उठत नाही पहा आता किती म्हातारी किती बसली बघा ना तुम्ही म्हणता की मग असं का बोलतो तू काय आता आराम करायची दिवसामध्ये कामं करता काय आलो थांबा कॅमेरा घे नाही आजी हटकून करत असं कदाचित कॅमेऱ्यासाठी हे बघा उठा ना उठा चला चल 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 चला बाई इकडे हे काय या बाया लावलेल्या कामाला काय ही एक बाई आहे या बाई ही एक मागची दिसते की ती पळाली मला पुरायली बा ही एक बाई आहे आणि ती एक नवीन आलेली पाहुणी ती काही पाहुणी नाही हात धरून आणलं मी नाही तर ऐकायला नाही जी व्यक्ती महिन्यातून 2 वेळेस घरी येत असतील माहेरी ती पाहुणी नसते हो कळलं का पण मी पाहुणे नाही तुमचे भांडे घालून घातले असा विषय आहे आणि कसं आहे माहिती का माझं नाही का एक प्रॉब्लेम आहे माझं तोंड खूप खराब आहे मी बोललेलं लगेच टोचतं आणि लगेच विषय येऊन जातो ए सुदर्शन ते शर्ट दे ना मला चला तुम्हाला दाखवतो एकदा मी एक नवीन शर्ट आणलेले कोणतं आणले तुम्हाला दाखवतो चला बघा हे जे शर्ट दिसत आहे का हे आम्ही मागवलेले आहेत बघा तुम्हाला दाखवायची होती त्यामुळे म्हटलं सुदर्शनला म्हणलं शर्ट आले का म्हटलं तर हे शर्ट मागवले बाय कशी वाटतात काय शर्ट मस्त आहे मला आवडले आणि तुम्हाला एक दाखवायचं फक्त तुमच्या दोघांचा हिशोब पाहिला हे बाबा तसं काही नाही बाबा मला क्वालिटीची गॅरंटी नव्हती कशी येते हे कुठे गेल्याचं हे बघा हे जे आहे का शर्टची किंमत बघा किती आहे 1549 पण हे शर्ट तुम्हाला खरं सांगतो आम्हाला भेटलेलं आहे 250 रुपयामध्ये तुला गॅरंटी 250 रुपये वाटत नाही क्वालिटी आणि फॅब्रिक एकदम मस्त दिसतंय तुम्हाला तर हे कसे भेटले तुम्हाला सांगतो हे मित्रांवर नाही का ह्या कलरवर ऑफर चालू आहे
तर हा जो कलर आहे मी टॅग केलेला आहे आपल्या प्रोडक्टमध्ये, तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. तुमच्यासाठी स्पेशली टॅग करून ठेवलेत. म्हटलं चला आज व्हिडिओमध्ये सांगूया. अजून 2 शर्ट आणलेले, नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आता 2 मिनिटं सुदर्शनच्या घरी आलतो. म्हटलं चला कसं दिसतंय सांगा आम्हाला, छान दिसतंय का सांगा. ह्याच्यावर जीन्सच छान वाटेल सुदर्शन, जीन्स घालतो पण नाही. तर चला मी आता व्हिडिओचा एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.